मुंबईतून मरीन ड्राईव्ह परिसरात एका महिलेची दादागिरी पाहायला मिळाली आहे। थेट महिला वाहतूक पोलिसालाच मारण्याची धमकी देत असल्याचं चित्र समोर आलंय। ऐका तुम्ही चलाव येऊ दे। आपले प्रतिनिधी संजय गडदे आपल्यासोबत जोडले गेले। संजय, मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह मधल्या हा सगळा प्रकार आहे, नेमके काय अपडेट्स आहेत, काय प्रकार होता हा? निश्चितच काल सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये वाहतूक नियंत्रणासाठी त्या ठिकाणी असणारे जे काही महिला पोलीस कर्मचारी होती, त्यावेळी त्या ठिकाणी MH01 एक वॅगनर कार आली आणि या कारमधून जी रस्त्यात उभी असल्यामुळे संबंधित महिला पोलिसांनी ते चालक होते त्यांना वाहन बाजूस घेण्यास सांगितले। मात्र या कारमधून एक महिला उतरली आणि तिने जो संताप व्यक्त केला, महिला ट्रॅफिक पोलिसांशी वाद घालत तिला असलेली शिवीगाळ देखील केली होती। तुझ्या बापाला फोन करू का, तुझी कपडे फाटेपर्यंत मारेन, अशा प्रकारची धमकी देण्यात आली। आणि यानंतर नशीबवान आहेस तू, मी तुला आतापर्यंत मारलं नाही, असे देखील त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र या संबंधित महिला पोलीस जेव्हा मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी गेली तेव्हा त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी देखील ही तक्रार घेतली नाही। मात्र त्या पोलीस महिला अधिकाऱ्याला समजावण्यात आलं की असे प्रकार नेहमीच घडत असतात। मात्र यामुळे कुठेतरी जे वाहतूक पोलीस असतील यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील आता ऐरणीवर आला आहे। या संबंधात मरीन ड्राईव्ह पोलीस काय कार्य करतात हे देखील बरोबर आहे। आपण म्हटलं तसंच आता वाहतूक पोलिसांच्याही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि येऊ दे, येऊ दे, तुम्ही जा पुढे।